लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। अकोला जिल्ह्यात अजित 155 हे बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळपासूनच कृषी केंद्राच्या दुकानासमोर रांगा लावल्या आहेत। माझा नंबर लागला पाहिजे आणि मला बियाणे मिळायला पाहिजे यासाठी 40 किलोमीटरवरून सकाळी 6:30 वाजल्यापासून शेतकऱ्यांनी कृषी केंद्रासमोर रांगा लावलेल्या आहेत। तर कृषी केंद्र हे सकाळी 11 वाजता जरी उघडणार असलं तरी बियाणे लवकर मिळावे यासाठी शेतकरी सकाळपासून रांगेत उभे आहेत। निवडून आलो आज नाही 2 दिवसापासून या लाईनीतच उभं आहोत। आम्हाला बियाणं घडतच नाही, दुकानही उघडत नाही आहे। 2:30-3 वाजेपर्यंत थांबावं लागते आणि तसंच जावं लागते। साहेब गांधीग्रामहून आलो, सकाळी 6 वाजतापासून निघालो, तिथं उभे राहिलो पण आम्हाला बियाणे मिळून नाही राहिलं। कालही उन्हात उभे राहिलो, कालही मिळालं नाही। आज सकाळपासून येऊन बसलो पण अजून दुकानं काही उघडले नाही। आम्हाला बियाण्याची अर्जंट गरज आहे, बियाणं अर्जंट पाहिजे, हेच पाहिजे बियाणं। आमच्या शेतीमध्ये हेच बियाणं चांगलं येते। चौटा बाजारहून आलेली आहे मी, बियाणे भेटलं नाही आहे। कालही आली होती मी बियाणीसाठी पण कालही बियाणे भेटलं नाही आहे। 3 वाजेपर्यंत होती मी इथे आणि आजही भेटते की नाही, किती वाजता घरी जायला भेटते हेही मला माहिती नाही। पण दोन दिवस झाले मी चक्रा मागवली, 40 किलोमीटरहून येऊन राहिली मी पण मला काही भेटून नाही राहिलं बियाणे। हेच बियाणे पाहिजे मला, अजित 55। किती वाजता आले तुम्ही? मी सकाळी 6:30 वाजता। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।